साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा सण आणि या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं चांदी खरेदीकडे नागरिकांचा कल असतो। आज सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,000 रुपये तर चांदीचा दर जीएसटीसह 2,67,000 रुपये इतका आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात 57,000 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत 1,63,000 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करताना ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। तर सुवर्णनगरी जळगावमधून सराफा बाजारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। पाहूया। साडेतीन मुहूर्तांपैकी महत्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। याच दिवशी सोनं खरेदी करायचा लगबग मोठ्या प्रमाणात असतात। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं चांदी खरेदी करण्यासाठी शुभ मानले जातात, त्यामुळे आज सकाळपासून सोनं चांदी खरेदीचा मुहूर्त सुरू झालेला आहे। नेमकं गेल्या वर्षीच्या तुलनेत सोनं चांदीचा परिणाम कसा आहे, काय भाव आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे आकाश मंगाडे। दादा, काय सांगणार, सोनं चांदी खरेदी करता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर काय परिस्थिती सोनं चांदीची, काय वाढ झाली, कमी झाली, काय नेमकं? अक्षय तृतीया आज मुहूर्त आहे। साडेतीन मुहूर्तापैकी आज हा खूप शुभ मुहूर्त असतो। आजच्या दिवशी सोनं चांदी घेतल्यावर त्यात निरंकार वृद्धी होते असं पहिल्यापासून म्हटलं जात आहे। मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी सोन्याचे भाव जवळजवळ 57,000ने वाढलेले आणि चांदीचे भाव 1,63,000 रुपये वाढलेले। हे जिओ पॉलिटिकल इव्हेंट्स आहे, त्या इव्हेंट्समुळे सातत्याने मागील 4 अक्षय तृतीयापासून सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहे। आता आज सोन्याचा भाव 1,52,800 रुपये, टॅक्सेस पकडून 1,57,000च्या वरती जातो आणि चांदीचे भाव आज 2,60,000 रुपये, टॅक्सेस पकडून 2,67,000 पर्यंत जातो। साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी सोनं खरेदी करणं, सोनं किंवा चांदी म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये अक्षय होत असतो। त्यामुळे आम्ही महिला जरी बजेट असो नसो थोडं तरी का असेना प्रमाणात म्हणून सोनं किंवा चांदी खरेदी करत असतो। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त भाव असल्यामुळे आमच्या महिलांचं बजेट कोलमडलं आहे आणि ज्या प्रमाणात म्हणजे जेवढं सोनं घ्यायचं होतं तेवढं घेऊ नाही शकत, जितका बजेट असेल तेवढंच त्याच्यात आम्ही सोनं घेतोय। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।